यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रीतिरिवाजाप्रमाणे मी समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं, देशाला नेतृत्व दिलं। आमच्या परिसराचा आदर्श, महाराष्ट्राचा आदर्श म्हणून देशामध्ये काम करण्याचं भाग्य आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना लाभलं। आज आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, समाजसेवक, नागरिक स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या कामाकडे पाहून आपल्या जीवनामध्ये बदल करायचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहे। चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर समाधी स्थळापासून एलिव्हेटेड नेकलेस रोड जो कराड शहरामधल्या नागरी सुविधेसाठी महत्त्वाचा आहे आणि कराड शहरामधलं ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न सुरू आहे। त्याचं एस्टिमेट करायचं काम हे आत्ता चालू आहे आणि एस्टिमेट झाल्यानंतर राज्य स्तरावर याच्या बाबतीत निर्णय होईल आणि मोठा निधी याला उपलब्ध करण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री सकारात्मक आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा डिटेल लेआउट हा देखील आम्ही सादर करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत। साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ज्या कंपनीने केला आहे त्यांनी देखील व्हिजिट आपल्या प्रीतीसंगम बागेची आणि कृष्णामाई घाटाची केलेली आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आता प्रगतीपथावर असताना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला एवढीच अपेक्षा आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आचार आणि विचार हा समाजात तेवत ठेवण्याचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आमच्यासारखे असंख्य लोक करू शकतील। बाबा गेल्या